नमस्कार, सुदर्शन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण आता कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत। आपल्यासोबत आता हेमंत रासने आहेत। त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत की नेमकं कशी यांची रणनीती आखलेली आहे किंवा एकंदरीत निवडणुकीचं वातावरण कसं आहे। या सर्वात प्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना दीपावलीच्या मी मनापासून शुभेच्छा देतो। येणाऱ्या नवीन वर्षात आपल्याला ही दिवाळी सुखाची, समृद्धीची, भरभराटीची व आरोग्यदायी जाओ ही माझ्या वतीने मी गणरायाचरणी प्रार्थना करतो। आज या कसबा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या पक्ष नेतृत्वाने मला पुन्हा एकदा संधी दिली आणि गेली 30 वर्ष या सार्वजनिक जीवनात काम करत असताना मागील 18 महिन्यापूर्वी पोटनिवडणूक लढवण्याची मला संधी पक्षाने दिली होती, परंतु त्यावेळेस काही मताने माझा पराभव झाला। परंतु त्यानंतर आमचे स्वर्गीय नेते आदरणीय गिरीश भाऊ बापट यांचाही जेव्हा पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाला होता, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांनी मतदारसंघामध्ये संपर्क वाढवला होता, संघटन बांधलं होतं आणि समाजातील अपेक्षित असणाऱ्या लोकांची कामं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता। त्याचंच अनुकरण करून सेवा, संघटन आणि संपर्क या माध्यमातून गेली 18 महिने सातत्याने सर्वसामान्य नागरिकांच्या जवळजवळ 50,000 नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्याचा मी प्रयत्न केला। त्यातनं मला बऱ्यापैकी यश आलं। सगळ्या भागात पोचलो, सगळ्या भागातील समस्या समजून घेतल्या आणि जे जे शक्य आहे ते करण्याचा मी प्रयत्न केला। ह्या सर्व कामाच्या माध्यमातून 2,80,000 आपले मतदार मायबाप आहेत यांचा विश्वास मी संपादन केला आणि या 20 तारखेला या विश्वासाच्या जोरावर त्यांचा आशीर्वाद पण मला मिळेल याची मला खात्री आहे। की या निमित्तानं जर तुम्ही निवडून आलात तर काय नेमके प्रकल्प असतील किंवा महानगरपालिकेत तुम्ही काम करण्याचं एक नगरसेवक म्हणून पाठीमागे कामगिरी केली त्या संदर्भात नेमके काय असतील किंवा पुढची वाटचाल कशी असेल। हा जो कसबा मतदारसंघ आहे हा जुनं पुणे म्हणून ह्याच्याकडे बघितला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर इथं फिरवून या शहराची निर्मिती केली। त्यानंतर बाजीराव पेशव्यांनी अटकेपार झेंडा ह्याच भागातून नेला आणि हा जुनं पुणे हे सगळं या महाराजांचं असणारं वास्तव, छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव या लाल महलमध्ये होतं। शनिवारवाडा जिथून अटकेपार झेंडा नेला त्या बाजीरावांचा शनिवारवाडासुद्धा ह्या कसबा मतदारसंघामध्येच ह्या सगळ्या ऐतिहासिक गोष्टी आहेत आणि हा सगळं जुनं पुणे शहर असल्यामुळे हे आता आपण जर बघितलं तर जे पुणे वाढलं आहे, विकसित झालेलं आहे, ते आउटस्कटला झालेलं आहे। त्यामुळं प्रत्येक शहर असेल, प्रत्येक गाव असेल, त्या ठिकाणचं जे जुनं भाग असतो तो तसाच राहतो आणि बाकीचा भाग बाहेरच्या बाजूला डेव्हलप होतो। तर ह्या ठिकाणी माझा प्रयत्न असा राहणार आहे की विकसित झालेल्या पुण्याच्या बरोबर ह्या मध्यवर्ती भागाचा सुद्धा विकसित होणं, त्या दृष्टिकोनातनं इथल्या व्यवस्था चांगल्या लागणं, त्याला अनेक कल्पना माझ्या डोक्यात आहेत। त्याच्या पद्धतीने अंमलबजावणी मला पुढील काळात करायची। त्यात सर्वात प्राधान्याने माझा कचरामुक्त कसबा, ट्रॅफिकमुक्त कसबा, जुन्या वाड्यांचा प्रश्न सोडून त्यांच्या जागी नवीन इमारतींची निर्मिती, त्याचबरोबर आज शनिवारवाड्याच्या भोवतालील जी बांधकामं आहेत त्यांना दिलासा देणं, त्याचबरोबर या सगळ्या आपल्या गोष्टी करत SRA मुक्त कसबा ह्या माझ्या पुढच्या काळातील कसब्याचं व्हिजन असणार आहे। भुयारी मार्गातून मेट्रो असेल किंवा 10 मे बस ही जी काही योजना आहे पूर्ण गाजलेली आहे आणि त्याचं श्रेय पूर्णपणे तुमच्या कामाला किंवा तुम्हाला जाते। तर या संदर्भातूनच अजून असं काही व्हिजन किंवा असं काही उपक्रम राबवणार आहेत का? असे खूप डोक्यात विषय आहेत की मागच्या वेळेस मी ज्यावेळेस 2012ला या महानगरपालिकेत प्रतिनिधित्व करत होतो त्यावेळेस मी एक जो शनिवारवाडा आहे हा 7 मजली होता, एक आपलं वैभव होतं, तो लाकडी त्यावेळेस अपघातात तो जळून खाक झाला होता। तर मी मागे तसा ठराव दिला होता की संपूर्ण जगात ज्या ज्या ठिकाणी अपघाताने त्यांच्या ऐतिहासिक वास्तूंचं काही नुकसान झालं असेल तर त्यांनी पुनर्निर्मिती केलेली आहे। त्याच धर्तीवर आपल्या ह्या शनिवारवाडा पुन्हा 7 मजली बांधला जावा
याकरता मी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. त्याचभोवती त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या बांधकामांच्या विषयात तर तो या 6 महिन्यातच त्या विषयाला आपण संजीवनी देणार आहोत. त्याचबरोबर जी मी ही कल्पना पुण्यदशमची आणली होती की 10 मे बस 10 रुपयाचं एकदा तिकीट काढायचं आणि संपूर्ण झोनमध्ये दिवसभर तुम्ही प्रवास करायचा, त्याच्यातनं पर्यावरणमुक्त प्रवास, सुरक्षित प्रवास ही माझी संकल्पना होती. आणि ही संकल्पना संपूर्ण पुणे शहरात राबवण्याचा माझा त्यावेळेसचा दृष्टिकोन होता. पण दुर्दैवाने कोविडचा काळ आल्यानंतर त्या पुढच्या सगळ्या योजनेला त्यावेळेस खीळ बसला आणि त्याच्यानंतर प्रशासक आलं. आता मला लोकप्रतिनिधी म्हणून संधी मिळाली तर राज्य शासनाच्या मागे लागून, या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मागे लागून ती सगळी जी योजना आहे सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याकडे आमचा कल राहणार आहे. की त्या दृष्टिकोनातनं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल, संपूर्ण देशभर मेट्रोचं एक जाळं मोदी साहेबांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उभारलं. त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस साहेब असताना या ठिकाणी 1,500 CNG इलेक्ट्रिक CNG अशा बसेस या पुणे महानगरपालिकेला राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्याचं किंवा सार्वजनिक वाहतुकीला सुधारण्याचं व सर्वसामान्य नागरिकांना हे दिलासा देण्याचं काम एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठल्याच आधीच्या सरकारने कधी केलं नव्हतं. आपल्या भागात वस्त्यांचंही प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि तो भाग तुम्हाला यावेळेस मतदान करणार? हो, नक्की करणार. मागच्या वेळेस पण केलं होतं. मला सगळ्याच भागातून मतदान चांगलं झालं होतं, पण काही प्रमाणात ते विजयापर्यंत जाण्यात पण नव्हतं मिळालं. आपले एक मुद्दा म्हणून विचारतो आहे की जे बांगलादेशी घुसखोर जे आहेत ते पुण्यामध्ये भरपूर त्यांचं मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढतं आहे, दिवसेंदिवस ती लोकं वाढतात. तर जाहीरनाम्यामध्ये असं काही तुम्ही ठराव करणार आहे की जे घुसखोर आहेत त्यांच्या संदर्भात काही पावलं उचलणार आहे? नक्की. आपल्याला कायद्यामध्ये तशी तरतूद आहे, त्याची अंमलबजावणी प्रभावी करण्याचा पाठपुरावा मी करणार. तर हे होते आपल्यासोबत हेमंत रासनेजी, जे आपल्या जर निवडून आलो तर आपण मतदारसंघात अजून कसा चांगला विकास करू याच्या संदर्भात आपल्यासोबत बोलत होते. या संदर्भात नेमकी काय भविष्यातील जे व्हिजन असेल ते पूर्ण करतायत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विजय रंजोळे, सुदर्शन न्यूज, पुणे.